काहीतरी लपवतोयस? नाही ग, काय झालंय आधी? काही नाही. काहीतरी झालंय नक्की. तू कसल्या तरी विचारात आहेस. तू तू इथे नाही आहेस. तसं काही नाहीये. ठीक आहे, मग माझी शपथ घे आणि म्हण की तुला कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. कसं सांगू, कळत नाही. माझं मलाच कळत नाही अजून नीट. तू तुला हवं तसं सांग, मी मला जमेल तसं समजून घेईन. आज आपल्या खोलीतलं ते गिफ्ट, घड्याळ, सई ते मामांनी पाठवलेलं नव्हतं. मग त्यात एक धमकीची चिठ्ठी होती. आपली फॅक्टरी, तिथल्या कामगारांना मदत करणं सोडून दे, मुद्दामून मला घाबरवायला पाठवली होती चिठ्ठी. अरे पण फॅक्टरी तर मुंबईत आहे आणि ते गिफ्ट तर मनालीमध्ये कोणीतरी पाठलाग करतंय आपला. आधी हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. ओके, मी आहे ना इथे तुझ्या बरोबर. सगळे मामा पण आहेत इथेच आणि आपण सगळे एकत्र असताना कोणी काही करू शकणार नाही. ओके नाही सई, सगळे एकत्र आहोत म्हणूनच मला जास्त भीती वाटते. बस माझ्यामुळे तुम्हाला कोणाला काही. आधी इथे तुमचं आमचं असं काही नसतं, सगळं आपलं असतं, हो ना? आपण आनंदात सगळेजण एकत्र उभे असतो, मग संकटात सुद्धा एकत्र उभे राहू. पण आदित्य, तुला मात्र फर्मली उभं राहायला हवं. कारण तू ज्या रस्त्यावरनं चालतोस ना, तो रस्ता खूप चांगला आणि खरा रस्ता आहे आणि म्हणूनच त्या रस्त्यात खूप अडचणी आणि काटे आहेत. पण तू डगमगू नकोस. तू स्ट्रॉंगली, फर्मली त्या रस्त्यावर सरळ चालत राहा, पुढे जात राहा. आणि तुला साथ द्यायला, तुला आधार द्यायला मी आहेच ना. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही, तुला कधीच एकटं पडू देणार नाही. हे आधी मी तुला माझं एक स्वप्न सांगू? सांग. मला असं वाटतं की तू आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजच्या एकदम टॉपमोस्ट पोस्टवर जाऊन पोचावस. म्हणजे तू ना त्या कंपनीचा मालक व्हावंस असं वाटतं मला. का? तुझं त्या कंपनीशी काहीतरी स्पेशल कनेक्शन आहे असं वाटतं मला. काहीतरी वेगळं नातं आहे. एवढ्या सगळ्या अडचणी आल्या, तू ती कंपनी सोडण्याचा इतका प्रयत्न केला, तुला काढून टाकण्याची सुद्धा वेळ आली, पण काहीतरी एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे तू त्या कंपनीत टिकून राहिलास. आत्ताही बघ ना, तू त्या फॅक्टरीसाठी, त्या कामगारांसाठी एवढं लढतोयस. हे सगळं का, कशासाठी? माहित नाही साहेब, मला ना खूप आतून काहीतरी वाटतं त्या कंपनीबद्दल. एक्झॅक्टली. हे जे आतून वाटणं आहे ना, ती साईन आहे तुझं आणि त्या कंपनीचं स्पेशल कनेक्शन असल्याची. आदित्य, तू बघ,
या कंपनीला घेऊन ना तुझ्या आयुष्यात काहीतरी खूप मोठं घडणार आहे. हे जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत ना ती आपली परीक्षा आहे, जी आपल्याला हातात हात घेऊन एकत्र हिमतीने आणि प्रेमाने पास करायची. मी तुला बेट लावून सांगते, या परीक्षेचा रिझल्ट ना खूप ऑसम असणार आहे. नक्की? ओके. वा, प्रसन्न सकाळ, कसं फ्रेश वाटतंय. हो हो, आज प्रसन्न वाटेल, फ्रेश वाटेल. काय भाई, हा काल गाला डिनर मध्ये नाचलाय ना जोरदार. काही जोरदार वगैरे नाचलेलं नाहीये. आणि तुम्ही मला खेचून कशाला नेलं ते काय? अरे दादा ठीक आहे रे, एखाद्या दिवशी नाचलं तर काय होतंय. ज्या गोष्टी मनाला आनंद देतात ना त्या नेहमी कराव्यात. दादा मी तर म्हणतो आजही तू नाचायला हवं. नाही नको रे, आज देवदर्शनाचा मूड आहे, देवदर्शन करूया. मला तर सारखं बर्फातच जावंसं वाटतंय. हे नको नको, बर्फ नको. आज ना आपल्याला कुठेतरी असं गरम ठिकाणी न्यायला पाहिजे. अच्छा, म्हणजे मनालीतला ज्वालामुखी का? मनाली ज्वालामुखी आहे. अरे ती होती प्रिया आली, तिला विचार. आज काय आम्हाला मनालीतला ज्वालामुखी बघायला मिळणार आहे. आजचा दिवस तर खास सरप्राईजचा आहे. आदित्यने सईसाठी आणि तुम्हा सगळ्यांसाठी अरेंज केलेल्या सरप्राईजचा. मनालीची अजून एक खासियत म्हणजे इथली बियास नदी. आज आपण बियास नदीच्या किनारी असलेल्या कॅम्प मध्ये राहायला जाणार आहोत, जिथे तुम्हाला खऱ्या कॅम्पिंगचा अनुभव घेता येईल. हिला सिरियसली? अरे मला कधीपासून ना असं नदी किनारी टेंट ठोकून राहायचं होतं, निसर्गाच्या एकदम जवळ. आणि आज तुझी ही इच्छा केसरीच्या कस्टमाइज टूर्स मुळे पूर्ण होणार आहे. थँक्यू 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 सो मच. चला निघूया आपण. चला चला चला. गुरुला कळवायला हवं. सई, आवडलं ना सरप्राईज? आपण असं निसर्गाच्या कुशीत जातोय, सगळी टेन्शन अडचणी विसरून पुढे जातोय, हे आवडलं मला. त्या नदीच्या खळखळाटात, झाडांच्या गर्दीत, डोंगरांच्या कुशीत आपली सगळी टेन्शन्स विरघळून जातील, खात्री आहे मला. मग आता वेळ कशाला घालवायचा? चलो बियास नदी कॅम्पिंग. काय होतंय काय तुला? अरे बघ रे, हे बघ. या या. वा 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 वा, क्या बात है. अरे हिमाचल प्रदेशाला उगाच देवभूमी म्हणत नसणार, माहितीये का? इथे देव नांदतच असणार. म्हणजे बघ ना, कल्पना कर, अशा एखाद्या हिमाच्छादित शिखरावरती शंकर साधना करायला, तपश्चर्याला बसलेला असणार. नंतर गणपती आणि कार्तिकेय इथल्या घनदाट जंगलामध्ये कुठेतरी लपाछपी खेळत काहीतरी हुंदडत असणार. आणि ती पार्वती माऊली बिचारी त्यांना हाका मारून दमत असेल, अरे जेवायला चला, जेवायला चला. अरे तू अगदी चित्रच डोळ्यासमोर उभं गेलंस रे. अरे तुझ्यामध्ये जो कवितेचा गुण आहे ना तो कुठून आलाय? दादा मामाकडून तर आलाय. तर मंडळी, ही आहे आपली बियास नदी आणि ती आहे आपली कॅम्पिंग साईट. मी 2च मिनिटात तुम्हाला तुमचे टेंट्स दाखवते. ओके, चला मी जातो आंघोळीला. अरे काय रे, आत्ता थोड्या वेळापूर्वी थंडी लागते करत होतास आणि आता लगेच आंघोळीला? हे यार, त्या हॉटेलच्या बंद बाथरूम मध्ये आंघोळ करून मला कसं होत आहे. आता असं मस्त मोकळ्यावर अशी नदी वाहते, नदीमध्ये असं दगडावर बसणार आणि असं मोकळं हवेत हा 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 आंघोळ करणार. पाय तरी मी बुचकळणारच आहे त्यात. हे चला बंद. नाही तुझा हे चला, असं काय? अरे तुझा रे, असं चल ना, चल ना. तू जा. धडपड नको रे, सांभाळ. मी आलोच. हा, अरे कुठं चाललाय? आलो आलो. हे तंबू बघून ना मला एनसीसीच्या दिवसांची आठवण होती. तिकडे आम्ही अशाच तंबूमध्ये राहायचो. फरक एवढाच होता
की तिकडे तंबू आम्हाला ठोकायला लागायची. तिकडे तयार आहेत. आणि मग त्या तंबूभोवती शेकोटी करायचो, शेकोटीच्या भोवती नाचायचो, गायचो, नकला करायचो, धमाल करायचो. ते दिवसच काय वेगळे होते. काही म्हणा, लहानपणीचे दिवसच वेगळे असतात. लहानपणी कशाला, हे सगळं तर आत्ता पण करू शकतो ना आपण. इनफॅक्ट मी तर म्हणते हे आपण आज करूच या. काय आधी अरे करणारच होत. कॅम्प आहे म्हणल्यावरती कॅम्प फायर झालीच पाहिजे की नाही. दादाचा डान्स सुद्धा होईल आज. अजिबात हा? टेंट तयार आहेत. हो. आधी इकडे चल. संभाल के. अजी बेड़ा गर्क हो जाए जी आपका. हाँ? कोई इस तरह से ट्रैवलिंग करवाता है क्या? गुल्लू तूने तो कहा था ना मुझे आपके साथ इसी बस में ट्रेवल करना है. तो इस करके आपने मुझे बस की डिक्की में डलवा दिया. अरे गुल्लू जिसके नसीब में होती है डिक्की वो होते हैं बड़े लक्की है. सच्ची? तो ठीक है जी, आज मैं अपना लक आजमा के देखती हूँ. ओ पिंट्या जी, ओ भाई जी, बंधू ओ दादाजी. बंधू हिला आवर नाही तर आज तुझा जीव या नदीत जाणार बहुतेक. गुल्लू गुल्लू गुल्लू. अजूनही त्याच विचारात आहेस? त्याच कोणत्या? म्हणजे ते काल आलेलं गिफ्ट नक्की करत होतो, पण इथे आलो आणि सगळे विचार वाहून गेले या नदीसारख्या. ही अशी दूरवर वाहत जाणारी नदी, असं कुठूनही दिसणारा मोठा हिमालय, उंच उंच देवदाराची वाढलेली झाडं, या सगळ्याकडे पाहिलं की वाटतं आधी आपण किती छोटेसे होत नाही या सगळ्यासमोर. आपणच काय, आपले सगळेच प्रॉब्लेम्स टेन्शन्स किती क्षुल्लक आहेत असं वाटतं ना. म्हणजे आता ही नदी कुठून डोंगरातून अशी खास खळग्यातून वाट खडत खडत आलेली असेल, किंवा हा हिमालय असं वर्षानुवर्ष सतत प्रज्ञ बसणं किती अवघड जात असेल का त्याला. किंवा ही झाडं, पाऊस असो, वारा असो, वादळ असो, तरी आपल्या मुलांनी असं तग धरून बसणं सोपं नाही अगं. पण या सगळ्यांना एकमेकांची सोबत असेल म्हणून ते सोपं होतं ना. म्हणजे बघ ना, ही नदी अशी कुठनं तरी हिमालयातनं वाहत येत असेल, हिमालय स्वतः तिला जागा करून देत असेल असं वाहण्यासाठी. मग वाहता वाहता येणाऱ्या झाडांना, त्यांच्या मुळांना ती पाणी देत असेल, आणि मग ती झाडं सुद्धा नंतर त्या नदीला थँक्यू म्हणत असेल. हो ना? खरंय. आयुष्य सुखाने जगायला सोबत हवीच ना कोणाची तरी. आधी मग मामांचं काय रे? त्यांना सोबत द्यायला आपण आहोतच, आणि मामा ना एकमेकांना उत्तम साथ देतात. हो, पण प्रेमाचं काय? आपल्याला आपल्या आयुष्यात एक हक्काचा आणि हट्टाचा माणूस लागतोच ना आधी. त्या बिचाऱ्यांनी त्यांचं अख्खं आयुष्यच माझ्यासाठी वाहून घेतलं ग. अगं त्या नादात स्वतःचा विचारच नाही केला त्यांनी. आणि आता सॅडली तसा विचार करण्याचं त्यांचं वय निघून गेलंय. आधी प्रेमात पडायची, प्रेम करायची अशी वेळ नसते. त्यांनी अजूनही विचार करायला हवा. हे बघ, आपण आपलं फ्युचर असा हातात हात घट्ट धरून एकत्र म्हातारे होतानाचं पाहिलंय की नाही? मग त्यांनी सुद्धा अशी स्वप्न बघायला हवी. कदाचित तेही अशी स्वप्न बघतही असतील, माहिती नाही. कदाचित जगतही असतील. हा, पण त्यांना हे कोणाला सांगता येत नसेल.
गला ही दबा दो ना मेरा, हाँ मार दो, मतलब हमेशा का प्रॉब्लेम खत्म। गुल्लू, मी फक्त तुझ्या तोंडावर हात ठेवला होता तू ओरडू नयेस म्हणून। क्यों ना चिल्लाऊं, क्यों ना चिल्लाऊं? 14 साल से चुप्पी साधे बैठी हूँ ना। आप बस सपने दिखाते हो, पूरे तो करेंगे नहीं, और जो मैं खुद के सपने खुद पूरे करने जाऊँ तो ऐसे बीच में रोकेंगे टोकेंगे। गुल्लू गुल्लू, आखिरी बार, इसके बाद ना मैं तुम्हारे और मेरे भाइयों के बीच में कभी नहीं आने वाला। क्यों? ऐसा क्या चमत्कार होने वाला है आज के दिन? दिन नहीं, आज रात को, आज रात को एक चमत्कार होने वाला है। मी स्वतः माझ्या भावांना सगळं सांगणार आहे। कसं सांगणार आहे देव जाणे, पण सांगणार आहे नक्की। हाय सच्ची? मुच्ची। हाय अभि नाही, मी तुला सांगितलं रात्री सांगणार म्हणून। आत्ता जर आपल्याला असं दादाने बघितलं तर दादा माझ्यासमोर अंधारी आणेल। चल आपण तिकडे नर्जिया दिशेने जाऊया, तिथे आपल्याला कोण बघणार नाही। चल 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 चल। म्हणजे आपल्याकडे पाहणारं असं कोणीतरी हवंच ना आदित्य। आपण कधी दूर गेलो तर आपली वाट बघणार, किंवा आपण जवळ असताना नुसतंच एकटक प्रेमाने पाहत राहणार, जसं आता मी तुझ्याकडे पाहतो। असं नको ना, मला हा चेहरा कायम बघत राहायचा, आयुष्यभर। आयुष्यभर म्हणजे माझं आयुष्य संपेपर्यंत की तुझं? काय प्रश्न आहे? अरे लॉजिकल प्रश्न आहे हा। आता बघ ना, ही नदी आहे ना, ती कधीतरी आटणारच आहे। ही जी सगळी उंच उंच वाढलेली झाड आहेत ती कधीतरी कोलमडून पडणारच ना। तसंच आपल्या या दुनियेला टाटा बाय बाय करायचा टाइम कधीतरी येणारच आहे ना। असेल, पण त्याचा विचार आत्ता का करायचा? मी केलाय विचार, आणि माझं ठरलंय काय? हेच की आपण म्हातारा झाल्यानंतर मी तुझ्या आधी वर जाणार। सई, काय उगाच क्रॅकपॉट सारखं बोलतेस? मी नाही तुला कुठं जाऊ देणार, आणि माझ्या आधी तर नाहीच नाही। हे आधी माझं ठरलंय हं। नाही, ते काही असेल तसे तुझे सगळे प्लॅन फ्लॉपच होतात, ते काही नाही, मी आधी जाणार। अरे पण मी आधी बोललीये। मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, तरी मी आधी जाणार। आधी मी जाणार। तू चीटिंग करू नकोस, मी आधी वर जाणार। मला वाद नकोय, आधी मी जाणार। नाही, आधी मी वर जाणार, कारण वरती जाण्याची माझ्याकडे कारण आहेत। काय कारण आहे? हे बघ, तू माझ्यापेक्षा जास्त जग पाहिलंयस, आणि तुझी मोठी मोठी स्वप्न आहेत ना, तुला मोठ्या कंपनीचा मालक बनायचंय। मग तर हे स्वप्न काय पुढच्या 10 वर्षात 5 वर्षातही पूर्ण होऊ शकतं। याच वर्षी पूर्ण झालं तर बेस्ट, मग चांगलंच आहे ना। पण तू मालक झाल्यानंतर तुझ्या अशा जबाबदाऱ्या वाढतील, अनेक लोक तुझ्यामुळे आयुष्य जगू लागतील, मग त्यांच्यासाठी का होईना तुला जास्त जगावंच लागेल ना। आणि तू, तुझ्या स्वप्नांचं काय? माझी सगळी स्वप्न ना तुझ्या स्वप्नांशी जोडली गेली आहेत, त्यामुळे ती स्वप्न पूर्ण झाली ना की मी या जगात असले काय किंवा ढगात असले काय, मी खुशच असेल। पण मी खुश नसेन, त्याचं काय? काही होणार नाही रे, तू खुश राहण्याची सगळी व्यवस्था मी इथून जाताना करून जाईल। तू करशील मॅनेज, मला माहिती आहे। नाही, युअर राईट, मी करेन मॅनेज, मला सवयच आहे ना। मला एकट्याला सोडून माणसं कायम निघूनच जातात। माझे आई बाबा नाही का, असंच मला लहानपणी सोडून निघून गेले। माझ्या मामांपाशी दिलं, त्यामुळे तू करण्यास तशी सगळी व्यवस्था केली होती त्यांनी, आणि केलंच की मी मॅनेज एकट्याने। प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की आई बाबा गेले ना तेव्हा मी न कळत्या वयात होतो, त्यामुळे त्यांचा चेहरा मोहराच मला माहित नव्हता, त्यामुळे तो पुसून टाकण्याचा काही प्रश्नच येत नव्हता। तुला, तुझ्या चेहऱ्याला, आठवणींना मी कसं पुसणार आहे देवाच ठाऊक। डोंट वरी,
मी करेन मॅनेज. शेवटी हट्ट आहे ना तुझा, आणि तुझा हट्ट पुरवणं हे काम आहे माझं. करेन मी, डोंट वरी. आधी आय एम सॉरी आय एम रिअली सॉरी. प्लीज असं बोलू नकोस. मी असं परत कधी नाही बोलणार. आय एम रिअली सॉरी. नक्की. ओके.